आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय संघर्ष पेटणार, वाईकरांमधून तातडीच्या कारवाईची मागणी. वाईच्या एमआयडीसीत परप्रांतीयाचा वाढता वावर, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात. वाई शहरासह तालुक्यातील एमआयडीसी परिसरात गेल्या काही वर्षात परप्रांतीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर कामगार आणि व्यापारी वाईत दाखल होत असल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्या व ठेकेदारांकडून परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असल्याचा आरोप होत असून या नागरिकांची पोलीस पडताळणी झाली आहे का, याची पार्श्वभूमी काय आहे याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष पडताळणी मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरत आहे. वाईच्या मुख्य बाजारपेठेतही परप्रांतीय व्यावसायिकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. अधिक भाड्याच्या आमिषापोटी काही घरमालकांनी गाळे परप्रांतीयांना दिल्याने स्थानिक व्यवसायांवर परिणाम होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी दिला आहे. वाहन भाडे, मजुरी आणि किरकोळ व्यवसायात स्थानिकांना डावलले जात असल्याची ही भावना व्यक्त होत आहे. दरम्यान कमी मजुरीवर दीर्घ तास काम करून घेतले जात असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनीही आवाज उठवला आहे. पीएफ, ESI, ग्रॅज्युइटी आणि आरोग्य सुविधा मिळतात का याची चौकशी सातारा कामगार विभागाने करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज स्वस्त मजूर म्हणून परप्रांतीयांना रोजगार दिला जात आहे, मात्र उद्या स्थानिक तरुणांच्या रोजगारावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी प्रशासन, पोलीस आणि कामगार विभागाने संयुक्त कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व तरुणांकडून करण्यात येत आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.